हाय गाईज, गुड मॉर्निंग नाही आहे, गुड इव्हिनिंग चालू आहे. तर आमची ना आज आता ऑफिसचं काम झालं आहे आणि आता आमची तयारी झाली चालू आहे की मंगळवारी गणेशपूजन करायचं आहे. तर त्यासाठी जी तयारी करायची असते, भजनना फोन करा आहे ते अजून काय लागतं ते सगळं आता गोळा करून. आणि आमची जी जुनी शेगडी आहे ना, जी 3 बर्नरवाली होती ती ह्या ओट्यावरती तेवढी मावत नव्हती, तर आम्ही ती अशीच ठेवली होती वरती. आणि आत्ता आम्ही जी वापरतो ती छोटीवाली वापरतो, तर ती पण तिथं घेऊन जायची, तर त्याची साफसफाई वगैरे ते सगळं बघत होतो. तर आणि आता खरं तर माझा विचार होता की एवढी शेगडी घेऊन जाण्यापेक्षा एक स्टोव आणि हेच म्हणजे स्टोव्स वापरला असता असं तसं स्टोव आणि रॉकेल. पण आत्ता एवढंसं असं रॉकेल स्टोव हे ते बघायला इतकं नाही भेटत, आता इतकं कोण वापरत नाही. पण एक टाईम होता जेव्हा आम्ही लोक स्कूलमध्ये होतो आणि तेव्हा हे सगळं खूप वापरलं जायचं. म्हणजे आम्हाला लक्षात आहे की सकाळी 5ला आम्ही उठायचो, 7ची शाळा असायची आणि मग त्याच्यावरती पाणी तापत ठेवलेलं असायचं. आमच्याकडे ना असं एक इडलीचं भांडं असं ना, असं झाकण ठेवायचं प्रॉपर, इडल्या बनतात त्याच्यामध्ये, त्या भांड्यामध्ये आम्ही पाणी तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करून आम्ही वापरायचो. तेव्हा काही गिझर असं काय हे नव्हतंच, म्हणजे आमच्याकडे तरी नव्हतं. तर ते आणि कसं व्हायचं तेव्हा लाईटचा पण प्रॉब्लेम असायचा. सकाळी असं मेणबत्त्या लावलेल्या असायच्या आम्ही असं पूर्ण असं किचनमध्ये इकडे तिकडे, आणि जिथे शाळेच्या कपड्याच्या हँगरला लावलेले असायचे तिथे काय शोधाशोध करायची गोंधळच नसायचा. आणि रात्री सगळं बॅग आम्ही भरून ठेवलेलं तर तो काय प्रॉब्लेम नसायचा मग. त्यामुळे कसं व्हायचं, पण एक असं मस्त असं कॅन्डल्सची लाईट, स्टोववरती पाणी तापतं आहे आणि मग ते पाणी सगळीकडे असं आणि पहिला 5 वाजता उठताच यायचं नाही, एवढी झोप यायची. मग ते घेऊन जाय ते मग त्याच्यासोबतच आपलं म्हणजे काय बोलता नाही, तसं नॉस्टॅल्जिया टाईप फिलिंग आहे ते स्टोव आणि त्याच्यासोबत. आता कुठे एवढं दिसत पण नाही की कोण स्टोव वापरत असेल, रॉकेल हे ते. आता रेशनच्या ह्याच्यावरती पण एवढं रॉकेल भेटतं की नाही माहिती नाही, मला तर नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. आणखीन कसं आहे, आता जर मी पूजेचं बोलत होते ना, तर पूजेचं ह्याच्यासाठी तेच आमची तयारी चालू आहे. आणि मी आज म्हणजे खरं तर आज संध्याकाळी डिसाईड झालं की हां बाबा मंगळवारी ठेवायची आहे पूजा. खरं तर आम्ही संडेला ठेवणार होतं, म्हणजे कोणाला सुट्टी वगैरे टाकायची काय एवढी गरज पडणार नाही. पण कसं झालं की नाही, त्या भजन संडेला वेळ नव्हता, तर ते म्हटल्यात की आपण मंगळवारी ठेवू. तर मग बघू, आता मला सुट्टी टाकायला लागणार आहे आणि माझं मॅनेजर सुट्टी अप्रूव्ह करतो आहे की नाही. आता आमचं ते KRAचं आणि ते सगळं चाललेलं आहे, ते रिव्ह्यूज अँड ऑल, त्याचा पूर्ण गोंधळच चाललेला आहे भलताच. बघू, सुट्टी तर भेटेल, पूजा कशी होते काय होते ते बघू. अजून तो घर एकदम असं काय, म्हणजे ते घर जे आहे ना ते आम्हाला रेंटला द्यायचं आहे. अजून असं प्रॉपर असं आम्हाला काही भेटलेलं नाही आहे की ज्यांना आम्ही ते रेंटसाठी देऊ. चला ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला पण असा नॉस्टॅल्जिया आहे का? तुम्ही पण आधी असं स्टोव वगैरे असं काय वापरलं आहे का? आणि असंच तुमच्याकडे पण त्याच्यावरती आम्ही जसं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी दाखवायचं, तसं तुम्ही काय यूज करायचं असं गरम पाणी सकाळी फक्त गिझर तर तेव्हा नव्हतेच असं नाही म्हणणार ना मी, आमच्याकडे नव्हते तो म्हणजे तसं तर त्याच्या काय तसं परिस्थिती आपली बदलते, आपण तसं वस्तू आपल्या आणत जातो घरामध्ये की हां बाबा हे आणलं ते आणलं असं तसं. तुम्ही सांगा, तुम्ही काय वापरलेलं आहे? तुम्ही पण स्टोव वापरलेला आहे का तुमच्या घरामध्ये? थँक्स. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.